नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदाचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने वेतन आयोग स्थापना करण्याची मागणी करत आहेत। त्यावर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। जाणून घेऊया कोणती आहे बातमी आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने वेतन आयोग स्थापना करण्याची मागणी करत असताना आली मोठी बातमी। जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांचा किती पगार वाढणार। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, देशभरातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी करत आहेत। गेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीपासून यावर अधिक भर देण्यात आला आहे। आता पुन्हा एकदा 8व्या वेतन आयोगाची चर्चा तीव्र झाली असून तो लवकर गठीत होईल अशी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांची सरकारकडून अपेक्षा आहे। 8व्या वेतन आयोगाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया। प्रामुख्याने वाढत्या महागाईमुळे 8व्या वेतन आयोगाची गरज भासत आहे। महागाई दरात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांच्या जीवनावर परिणाम होत आहेत। अशा परिस्थितीत नवीन वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे त्यांची क्रयशक्ती सुधारेल, ज्यामुळे अधिक लोक सरकारी नोकऱ्यांकडे आकर्षित होतील। देशभरातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 8व्या वेतन आयोगाकडून अनेक महत्त्वपूर्ण लाभांची अपेक्षा आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होईल अशी सर्वात मोठी आशा आहे, कारण मूळ वेतन हा इतर भत्ते मोजण्याचा आधार आहे। याशिवाय फिटमेंट फॅक्टर देखील नवीन पद्धतीने ठरवला जाऊ शकतो, ज्यामुळे महागाई भत्त्याच्या गणनेत बदल होऊ शकतो। कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे, जी सध्या 18,000 प्रति महिना आहे। याशिवाय पेन्शनधारकांसाठी चांगल्या सुविधाची घोषणा करता येईल। मित्रांनो, आपण बघूया की 8व्या वेतन आयोगाचे फायदे काय आहेत। पहिला फायदा आहे मूळ वेतनात वाढ। कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल। महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात बदल। महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ होऊ शकते। तिसरा आहे किमान वेतनात वाढ। कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून 26,000 ते 30,000 रुपयापर्यंत वाढू शकते। चौथा आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ। फिटमेंट फॅक्टर 3.0 पर्यंत वाढवला जाऊ शकतो, ज्यामुळे पगारात आणखी वाढ होईल। चौथा आहे पदोन्नतीच्या संधी। कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधी अधिक चांगल्या असू शकतात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल आणि कामाची महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।